ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने आणि टाळ मृदंगाच्या गजरानं आज अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्यातील पाडेगाव इथं अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झालंय। नीरा नदीच्या पवित्र स्नानानंतर माऊलींचा हा सोहळा साताऱ्यात दाखल झाला असून संपूर्ण परिसर भगव्या पताक्यांनी आणि हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेला। पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी माऊलीच्या रथावर पुष्पवृष्टी करत मनोभावे दर्शन घेतले। माऊलींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी पाडेगाव इथं एकच गर्दी केली होती। प्रशासनानं वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृह, आरोग्य सेवा आणि चोख बंदोबस्त तैनात केला असून या सुविधेवर वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। माऊलींचा हा नयनरम्य पालखी सोहळा असाच पुढे मार्गस्थ होत राहणार आहे। सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं स्वागत करताना मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोडे, सातारा। नीरा नदीमध्ये स्नान करून पादुका आता माऊलींच्या साताऱ्यात प्रवेश करून त्याचा आता पुढचा जो विसाव्याचा कार्यक्रम असेल तो करून पुढे जाणार आहे। आज अतिशय आपण बघतोय की दरवर्षी म्हणजे पंढरपुराला दर्शनाला महाराष्ट्रातील आणि आसपासच्या राज्यातील सुद्धा कर्नाटक असेल, आंध्र असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यातनं सुद्धा लाखो भाविक हे या वारीच्या याच्यामध्ये येतात, सहभागी होतात आणि एक अतिशय एक भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं असतं। यावेळेला पण तशीच परिस्थिती आहे। प्रशासनानं पण चोख सगळी जी काय लागणारी मदत आहे, बंदोबस्त आहे आणि आरोग्याची सेवा असेल, बाकीच्या सेवा असतील, ह्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी, हे सगळ्यांनी आणि जिल्ह्यातील पण आम्ही सर्व, मी असीन, जयकुमार गोरेभाऊ असतील, जे पालकमंत्री शंभूराजे आहेत, मकरंदाबा आहेत, जिल्हा परिषद आहे आपल्या, प्रियाताई असतील, भैयाचे राजू भैया, सगळ्यांनी हा सगळा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा। जी काही मदत आपल्याला प्रशासनाकडनं, जिल्हा परिषदकडनं करता येईल ही सगळी मदत देण्याचं आणि सगळं जे आहे सोयी सुविधा देण्याचं काम हे केलेलं आहे। आणि आताच माऊलींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेण्यात आलं आणि हे सगळ्यांवरच आपल्यावर आशीर्वाद विठ्ठलाचा आहे, तो कायम राहावा। मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं विठ्ठलाला संपूर्ण महाराष्ट्रानं पावसासाठी साकडं घालावं। हे पाऊस हा आपल्याला जो याच्यामध्ये तर विठ्ठलानं आपल्याला पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यावे, हीच पंढरपुराच्या विठ्ठलाच्या चरणी माझी प्रार्थना। माऊलीच्या पालखीचं आगमन साताऱ्यात झालंय, काय सांगा? निश्चितपणानं सालाबादप्रमाणे याही वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या खंडाळा तालुक्यातील पाडेगावमध्ये पालखीचं आगमन हे अतिशय आनंददायी, मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या पालखीचं आगमन झालं। मी असेल, या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील, आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे आणि अन्य या जिल्ह्यातील काही आमदार मंडळी, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, आम्ही सगळ्यांनी माऊलींचं दर्शन घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत आम्ही त्या ठिकाणी केलं आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन ही प्रार्थना केली की यावर्षी संपूर्ण देशभर आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रभर पाऊस समाधानकारक पडू दे आणि जो हा बळीराजा आज कुठेतरी दुष्काळाच्या छायेमध्ये त्या ठिकाणी दिसतोय, पाऊस जर समाधानकारक झाला तर निश्चितपणानं जे सातत्यानं मग कधी अवकाळी असेल, कधी दुष्काळ असेल, कधी गारपीट असेल, यामुळे जे राज्यातल्या शेतकऱ्याचं अपरिमित हानी होते, नुकसान होतं, तर समाधानकारक पाऊस पडला तर निश्चितपणानं या राज्यातला शेतकरी हा सुखावेल आणि पर्यायानं जनता सुद्धा सुखावेल, अशा पद्धतीची प्रार्थना सुद्धा या निमित्तानं आम्ही केली। नमस्कार,
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याचं स्वागत आता मान्य नामदार शंभूराज देसाई, मान्य नामदार शिवेंद्रसिंह राजे, मान्य नामदार मकरंदबा पाटील आणि इतर सर्वच सन्मान्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये पाडेगाव येथे केलेलं आहे. आज माऊलींचं लोणंद येथे मुक्काम असणार आहे आणि नंतर तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्काम केल्यानंतर 19 तारखेला माऊली पंढरपूरकडे प्रस्थान करतील. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीनं माऊलींच्या सेवेमध्ये आरोग्य व्यवस्था असणार आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असणार आहे, स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे, महिला आणि लहान मुलांची व्यवस्था केलेली आहे. जर्मन हँगरच्या माध्यमातून मान्य नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना विसावा घेण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर चरणसेवा या मागच्या वर्षीपासून सुरू आहे की जे वारकरी दिवसभर चालून थकलेले असतात त्यांच्या सेवेचा आनंद आपल्या जिल्ह्यातील जे काही व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना मिळणार आहे. या वर्षीची वारी ही अतिशय आनंदामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. मला खात्री आहे की पुढील 4 दिवसामध्ये सातारकर नागरिक या वारीच्या सेवेमध्ये कुठलीही कसर सोडणार नाहीत आणि ज्यावेळेस जिल्ह्यातून वारी प्रस्थान करेल त्यावेळेस ही वारी आरोग्यदायी, निर्मल वारी आणि कुठल्याही अपघात विरहित वारी होईल याची आम्हाला खात्री आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.